विकेट इम्पॉर्टंट असेल. साईला महत्वाची ही विकेट असेल. इथे हा बॉल यस लेग स्टिकला मिस केलाय. पंच संगम सर आम्हाला सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अविनाश मात्र देखील बेलवलीचे पंच या ठिकाणी आहेत. या मॅचला रेफर करत असताना आपण पाहतोय. आता 13 मध्ये 13 करायच्यात शार्दूल. 17 धावा झालेत स्कोरबोर्ड वरती. थोडा रनअप मध्ये बिघाड होतोय कारण आता मॅच क्रुशल मुवमेंट वरती आहे. श्वान मैदानाच्या आतमध्ये बरेचसे आहेत. त्यांचाच अड्डा आहे तो आज आपण घेतलाय. हा ये बॉल वाईडच असेल. दिशाहीन गोलंदाजी होती. पुन्हा एकदा अवंतरची 1 धाव. धावा संख्या झालेली आहे 18 धावा. आता जसे चौकार आले ना तसे माइंड मध्ये जो प्रेशर आहे कारण सेमीफायनलची ही मॅच आहे. सेमीफायनलच्या क्रुशल मॅच मध्ये एक चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करायची आहे. पण धावा संख्या झालेली आहे 18. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. कदाचित या बॉलवरती जर शार्दूलची विकेट आली तर मॅच टर्न होऊ शकते. आणि इथे फटका पुन्हा एकदा चांगला सजवलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक टप्प्याने फरार झालाय. चौकार. ओव्हरपिच बॉल होते. सगळे चेंडू ओव्हरपिच होते. फक्त त्याने टर्न केले. ताकद नाही तर नजाकत दाखवली. टायमिंगचा खेळ आहे क्रिकेट. आपण नेहमी पाहत असतो सर सचिन रमेश तेंडुलकर यांची फलंदाजी, विराट कोहली सर यांची फलंदाजी. ताकद नाही पण टायमिंग एवढं जबर असतं ना की बॉल जसा बॅटला कनेक्ट होतो तसा सीमारेषे पलीकडे जातो. आणि शार्दूलने तेच केलं. ताकद लावलेलीच नाही. फक्त चेंडूवाला त्याच दिशेने फक्त टायमिंग प्रॉपर केलं. आणि हे सगळं का घडलंय तर नक्कीच सांगायला आवडेल की हा लेदर क्रिकेटचा प्लेअर आहे. त्याला माहिती आहे लेदर बॉल कशा पद्धतीने खेळलं जातं. कारण लेदर बॉल जर आपण पाहिलं तर टायमिंगचा खेळ आहे. टायमिंग जर प्रॉपर झालं ना मिडल ऑफ द बॅट झालं ना तर तो बॉल थांबत नसतो मैदानामध्ये. आणि तेच केलं शार्दूलने. पहिल्या ओव्हरमध्ये साई गायकर या गोलंदाजावरती 5 चौकार आणि 2 वाईड. जो साई गायकरचं नाव या दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाज म्हणून अगदी उल्लेखाने घेत होतो आम्ही. पण आता त्याच साई गायकरने क्रुशियल मुवमेंट वरती एक चांगल्या मॅच मध्ये मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये 5 चौकार बहाल केलेत तळेगावडी टीमला. आता कसलकंडचे पाठीराखे असते चाललेत. गाड्या कुठे लावलेल्या आहेत. पण मॅच आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं. धाबा करायच्या आहेत 8. 12 मध्ये 8 धाबा करायच्या आहेत. या ठिकाणी जिंकण्यासाठी तळेगावडी संघाला बराच बॅट पॅच बराच टीम मागे गेली होती. बॅकफुटला होती. पण आता काही सर्व विसरून जातील जर या मॅच मध्ये विजय संपादित केलं तळेगावडी टीमने. यावेळेसचा बॉल फक्त टॅप केलाय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. नितीनजी पाटील आहेत तिथे. डॉट बॉल येतोय. धावा संख्या तिथे स्थिरावती 22 या आकड्यावरती. 11 मध्ये 8. जसे डॉट आले तसे थांबले लगेच जागेवरती. हे क्रिकेटचं प्रेम आहे की आम्ही कमबॅक करू शकतो. आमचा संघ जिंकू शकतो. यावेळेसचा चांगला बॉल हेलिकॉप्टरला गुडवायचं होतं पण इथे पंचांनी सांगितलंय इम्पॅक्ट हाईट फॅक्टर लाईन लेंथ सर्व काही चेक केली गेली आहे. आणि 1 धाव येते. 7 करायच्यात. चेंडूंचा खेळ बाकी आहे 10. अशीच गोलंदाजी राहिली आणि इथे विकेट्स मिळवल्या तर कदाचित मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. शिरकाव करू शकते टीम कसलगड. पण तिथे गोलंदाजी चुरशीची करावी लागेल. गोलंदाजी ताकदीची करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. पण आता पाहायचं आहे पुढचा बॉल. तिसरा चेंडू. फुल टॉस. बॅटची कडा घेतली आहे. बॉल चालल्या मागे. तिथे नशिबाची साथ मिळेल का. चेंडू सीमारेषे पलीकडे फरार होतोय. लगातारचा हा 5वा चौकार आहे. काय जबरदस्त खेळ आहे. षटकार कोणीही मारतं पण चौकार मारण्यासाठी मनगटामध्ये ताकद आणि फटक्यांमध्ये नजाकत असावी लागते. आणि तीच नजाकत दाखवली आहे शार्दूलने. हा 5वा चौकार लगातारचा येतोय. धावा झाल्यात 27. शेवटचा चौकार येऊन 6 चेंडू 6 चौकाराचा विक्रम आपल्या नावावरती घेईल काय हे पाहणं गरजेचं आहे. आणि ही मॅच देखील फिनिश करेल का शार्दूल चौधरी. 27 झालेले आहेत. आणि 6 मध्ये 6 चौकार. जबरदस्त खेळ राहिला सेमीफायनल या मॅच मध्ये. शार्दूल चौधरीचा नाव आणि नावच या मॅच मध्ये गुंजतोय कारण 6 मध्ये 6 चौकार आलेले आहेत आणि मॅचला फिनिश केली आहे या चौकाराने. जबरदस्त खेळ. या सदस्य ट्रॉफी 2025
2025 मध्ये या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शार्दूलची